शिक्षकांसाठी सरपंच रस्त्यावर। सरपंच थेट कलेक्टरला नडला। निवडणुकीच्या कामांमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान। राज्यातील शिक्षकांवर लादण्यात आलेल्या SIR आणि BLO ड्युटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। या अतिरिक्त कामाच्या ताणामुळे आणि मनस्तापामुळे शिक्षकांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला। मात्र आता या शिक्षकांसाठी सरपंच थेट रस्त्यावर उतरलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या मांडली। जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं सरपंच साबळे थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच नडले। डुप्लिकेट दारूचे पैसे, वाळू तस्करांचे पैसे, अरे तुमच्या खुर्च्या गरम झाल्या नाही करे। मात्र त्यांना पोलिसांनी अटकाव केला। त्यामुळे संतापलेल्या साबळेंनी पोलीस अधिकाऱ्यांनाही चांगलंच धारेवर धरलं। नाही बघू ना म्हणजे काय, तुम्ही इंग्रज आहे काय बघू नका, येणार नाही मी, गोळ्या घाला ते काढा आमच्या छतारामध्ये, तुम्ही आम्हाला शिक्षक देणार नाही, आम्हाला आवाज उचलून देणार नाही, पैसे तिकडे चालतात टेबला घालून सगळे अधिकारी। तुम्ही नोकर आहे आमच्या मॅडम, आमच्या कर्जातून आमच्या टॅक्स मधून पगार होतो मॅडम तुमचा, तुमचे लेकरं बाळा आमच्या टॅक्स मधून शिकताय, विसरू नका तुम्ही, पगार होतो ना महिन्याला तुमचा आमच्या टॅक्स मधून होतो। विशेष म्हणजे शिक्षकांना निवडणुकीची कामं दिली तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण, असा सवाल राज्यातील सर्व जिल्ह्यातून विचारला जातो। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन जाब विचारणाऱ्या सरपंच मंगेश साबळेंची भूमिका लक्षवेधी ठरली। हा प्रश्न केवळ शिक्षकांचा नसून तो विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाच्या हक्काचा आहे। त्यामुळे सरकारनं यावर तोडगा काढण्याची गरज आहे। माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर।